साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन। हे बघा रिझर्वेशन काउंटर। या ट्रेन साठी मित्रांनो आपली ट्रेन थांबलेली आहे। शिशी बाबा 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 टॉयलेट पूर्ण अनहायजेनिक आहे। मला दादर आलं, दादर 6:52 बघा 7:30चा टाइम होता। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी गोरायचा विशाल आहे। यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजचा जो प्रवास आहे ना तो मी करणार आहे साईनगर शिर्डी ते दादर मुंबई। आणि आजचा जो प्रवास आपण करणार आहोत ना तो लक्झरी बसनी नव्हे, तर आजचा जो प्रवास होणार आहे तो होणार आहे IRCTCच्या 11042 साईनगर शिर्डी टू दादर। टोटल अंतर असणार आहे ना 441 किलोमीटर। टोटल 12 स्टॉप आहे। आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो, ही जी रेल आहे ना रेल्वे ही वाया पुणेहून जाणार आहे। तर माझ्यासाठी तर हा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे। 9:25 ही ट्रेन आहे साईबाबा शिर्डी रेल्वे स्टेशनला। आता आपण आहे ना साईबाबा संस्थाला आहे, न्यूवाली बिल्डिंग। मी बघा इथे जेमध्ये राहत होतो, जेमध्ये। तर आता रिक्षा मारून रेल्वे स्टेशनला साईनगर शिर्डी। तर मित्रांनो बघा ही वाली आपली बिल्डिंग होती, जेवाली बघा। ही आहे H आणि खालती आहे ना मस्त 2 रुपयामध्ये चाय, 3 रुपयामध्ये कॉफी, मस्त पैकी एकदम। मित्रांनो मी तुम्हाला रूम दाखवतो आम्ही कुठे राहिलो ते। साई संस्थाची बिल्डिंग आहे। हे बघा आमचा रूम नंबर J43 आणि असा हा रूम आहे। 270 रुपयाला 3 दिवस आम्ही इथेच राहिलो। हा मित्र आपला, मग आता ह्याला तर ओळखतच असेल। आपण आज शिर्डीला होता माझ्यासोबत। पहिले लोक ट्रेननी आले होते, मी आलो होतो बसनी। इथे बघा हँगर दिलाय, एक छोटी विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी, सामान ठेवण्यासाठी जागा आहे इथे, डस्टबिन, चार्जिंगसाठी इथे स्विचेस आहेत। मग इथे बघा वॉश बेसिन आहे, इथे आपलं वेस्टर्न टॉयलेट हे बघा, आणि इथे बाथरूम। आणि इथे ना मित्रांनो पाण्याची सोय आहे, गरम गरम पाणी ऑल टाइम असतं। वॉटर खूप जास्त आहे, पाण्याची सोय चांगली आहे। आणि इथे बघा लाईट्स आहेत। तर ठीक आहे, 270 रुपयामध्ये 3 दिवस आपण इथं राहिलो। साईबाबा संस्था यांची ही बिल्डिंग आहे आणि असे रूम्स आहेत। जाताना पण ना बाबांचे दर्शन करून घेऊया। हे बघा स्क्रीनवर आहेत, ओम साईनाथ। हे बघा मित्रांनो हे वाला आश्रम होतं, साई आश्रम भक्त निवास, न्यूवाली बिल्डिंग आहे। तर आता रिक्षा पकडतो आणि जातो रेल्वे स्टेशनला। साईनगर साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन। हे बघा रिझर्वेशन काउंटर खाली आहे, तसं जास्त काय लोक नाही। आणि इकडे रिक्षा स्टँड आहे समोर। तर बघूया आता 9:25 ची ट्रेन होती आपली, लागली आहे का बघूया। हे बघा इथे तुम्हाला ना फ्रंट लुक दाखवतो। हे बघा साईनगर शिर्डी। ही बघा ही लागली आहे तर हे बघा मित्रांनो आपली ट्रेन लागलेली आहे 11042। हे बघा साईनगर शिर्डी ते दादर। आणि ही ट्रेन आहे ना बुधवार, गुरुवार, शुक्र आणि रवी या दिवसाला ही ट्रेन चालते। आणि ट्रेन लागली बघा कुठे, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर। आता ही ट्रेन आहे 9:25 ला रवाना होणार आहे। आणि आमचा जो कोच आहे तो आहे H6 स्लीपर बर्थ, 56 नंबर सीट आहे आपली। तर आता बघा टाइम झालेला आहे 21:17। तर शिर्डीवरनं जास्ती काय लोक चढले नाही आहेत। याच्या पाठी पण एक सुपरफास्ट गाडी आहे। हे बघा साईनगर शिर्डी
टू दादर 11042. आपली सीट आहे मित्रांनो 56 आहे बघा, साईड अपर. आणि हे आहे SL क्लास स्लीपर कोच. हे बघा इथे ना मिरर आहे आणि जास्त काही नाही, एक चार्जिंगसाठी पोर्ट आहे आणि फॅन लाईट आहे, फॅन स्विचेस आहेत, लाईट स्विचेस आहेत हे बघा. आणि 2 विंडो. वॉशरूम बघा, जसं काही बेसिन आहे, इथेच घाण आहे शिर्डीलाच. हे बघा ग्लास. तुम्हाला टॉयलेट दाखवतो. तर हे बघा, शिशी बाबा बाबा बाबा, टॉयलेट पूर्ण अनहायजेनिक आहे. ही रेल्वे ना शिर्डीला लागली आहे दादरसाठी, पण पूर्ण अनहायजेनिकच आहे. शी का घाण स्मेल आलेला. आणि याच्या बॅक साईडला जनरल कोच H6च आहे लास्ट. तर मित्रांनो, बरोबर टायमिंगवर आपली साईनगर शिर्डी टू दादर 11042 ही ट्रेन निघालेली आहे. तर बाय बाय शिर्डी. साईनगर शिर्डीला ना मित्रांनो जास्त काही पॅसेंजर चढले नाही, ट्रेन खालीच असते तशी. आणि मुख्य म्हणजे ना अनहायजेनिक आहे, घाण आहे पूर्ण. कोच बीचमध्ये पाणी बिनी सांडलं आहे, वॉशरूम पण क्लीन नाही. तर मला काही इतकी खास नाही वाटली. आता थोडं शिर्डीपासून थोडं पुढे आलेली आहे ट्रेन. पाऊस लागलेला आहे बघा, इथे ग्रीन सिग्नल दिलेलं आहे. तर बघूया आता नेक्स्ट स्टॉप काय ठरतो. लाईन चेंज केली आहे. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बेलापूर रेल्वे स्टेशन. मुंबईचा बेलापूर नाही मित्रांनो, हे शिर्डीच्या पुढचं स्टेशन आहे बेलापूर. आणि आपण पोचलो आहोत
10:19. 10:19 आला आहे बेलापूर. हे बघा, बेलापूर रेल्वे स्टेशन. हे जनरल वाले ना सगळे. जास्त हॉल्ट नाही केलं ट्रेननी, लगेच निघाली. ग्रीन सिग्नल पण भेटला. बेलापूर. बाजूला बघा मालगाडी आहे. बेलापूर. निमलक रेल्वे स्टेशन. निमलक पूर्ण खाली आहे बघा, लाईट पण नाही. मला वाटतं नाही ऑपरेटिव्ह नाही हे वाला स्टेशन. निमलक रेल्वे स्टेशनला थांबली आहे गाडी. पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे, काय समजत नाही. लाईट पण नाही तिथे चालू. क्रॉसिंगला थांबले वाटतं ना. हे बघा पाऊस पडून गेला पण मजबूत. या ट्रेनसाठी मित्रांनो आपली ट्रेन थांबलेली आहे.
आणि मित्रांनो आलेला आहे नगर, हे बघा अहमदनगर. अबे अकरा वाजून 36 मिनिटांनी आलेली आहे नगरला. डाऊन द कॉल लाईन, हे बघा डाऊन द कॉल लाईन. 1 वाजून 2 मिनिटं. DNR पुणे एक्सप्रेस 2 वाजून 18 मिनिटांनी आहे, याच्या पाठीत आहे बघा 12150.
मित्रांनो आपण दौंडला झोपलो आणि आता कल्याणला आपल्याला जाग आली. तर बरी होती ट्रेन जर्नी, खूप आवडली मला. माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता या 11042ने. आता बघूया दादरला 9:30 7:30 टायमिंग होतं. ठीक आहे 6:40 झालेले आहे. बघूया आता दादरच्या जवळ आलोय. दादर आलं. दादर 6:52 बघा. 7:30चा टाइम होतं. 22 मिनिटं गाडी लेट. चला बॅग घ्या आणि उतरा आता दादरला. हे बघा दादर. चला दादरवाले. चला फायनली दादर आलेलं आहे बघा. साईनगर शिर्डी टू दादर. कसा वाटलं तुम्हाला साईनगरचा प्रवास? A few moments later. तर फायनली मित्रांनो आपण सुखरूप घरी आलेलो आहे बोरिवलीला. मध्ये मी का बोललो नाही ना, माझा पाऊस खूप होता शिर्डी ते मुंबईपर्यंत आणि माईक पण खराब झाला होता, म्हणून मी मध्ये मध्ये बोललो नाही. तुम्हाला मग ट्रॅव्हल जर्नीत मी जास्त या व्लॉगमध्ये दाखवलेली आहे. आता ट्रेनबद्दल बोलूया. 11042 साईनगर शिर्डीला ना एकदम टायमिंगवर गाडी निघाली. मुंबईला थोडं 20-22 मिनटं लेट झाले, पण काय हरकत नाही. 19-20चा फरक असतोच. ट्रेन होती अनहायजेनिक. शिर्डीलाच जी ट्रेन लागली ना अनहायजेनिक होती. वॉशरूम वगैरे क्लीन नव्हते. तर फर्स्ट इम्प्रेशनमध्ये ही ट्रेन मला आवडलेली नाही आहे. दुसरं म्हणजे ना मित्रांनो, या ट्रेनला ना कमीत कमी 12 हॉल्ट आहे. आणि मुख्य म्हणजे ही ट्रेन जी आहे ना ही पुणेवाल्याने 1 नंबर गाडी आहे. मुंबईवाल्याना नाही. मुंबईवाल्याना अजून एक पाठी गाडी आहे 10:20 साईनगर शिर्डी दादर सुपरफास्ट ट्रेन आहे. ती मस्त तुम्हाला 7 तास 10 मिनिटांमध्ये दादरला पोहोचवते शिर्डी ते दादर. तर ती ट्रेन जर तुम्हाला नाही भेटली ना मग तुम्हाला ही वाली ऑप्शन आहे कुठली 11042. मित्रांनो हा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता हा 11042ने. मला ट्राय करायची होती की वाया दौंड कॉल लाईननी ही ट्रेन पुणे मार्ग मुंबईला कशी जाते. आणि मस्त ना दौंड कॉल लाईन झालं ना की मस्त गार झोपलो आणि कल्याणला उठलो. आणि मग कल्याणवरना आपण परत ती ब्लॉगिंग कंटिन्यू केली. जे जर्नी होती आपले मुंबईचे स्टेशन ते मी कंटिन्यू केलं. बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला प्लीज नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर असंच काहीतरी एक नवीन कंटेंट, एक नवीन ट्रॅव्हल जर्नी आपण प्रत्यक्ष घेऊन येत राहणार आहे यानंतर. तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आपण इथं ब्लॉग हा समाप्त करतोय. भेटतो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.